अमरावती शहरात अंध प्रवर्गातील खेळाडूंच्या राज्यस्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। 6 ते 8 मार्च दरम्यान एकवीरा देवी मंगल कार्यालयात या स्पर्धा सुरू आहे। ही स्पर्धा 6 ते 8 मार्च दरम्यान अमरावती शहरातील एकवीरा देवी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे। अंध खेळाडूंमधील बौद्धिक क्षमता आणि क्रीडा गुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं। विशेष म्हणजे या स्पर्धेचं यंदाचं 14वं वर्ष आहे। दरवर्षी सातत्यानं या स्पर्धा घेतल्या जातात। यंदाच्या स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विविध जिल्ह्यातील अंध बुद्धिबळपटू अमरावतीत दाखल झाले आहे। या स्पर्धेत एकूण 78 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे। या स्पर्धांमुळे अंध खेळाडूंना आपली बुद्धिमत्ता आणि कौशल्य दाखवण्याची संधी मिळत असून स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। या स्पर्धा सुरळीत आणि यशस्वी पार पाडण्यासाठी आयोजकांकडून आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे। 3 दिवस चालणाऱ्या या स्पर्धांकडे क्रीडाप्रेमी आणि सामाजिक क्षेत्रातील गणमान्य नागरिकांचं लक्ष लागलंय। आम्ही भारतीय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था संलग्न NFBI आणि महापालिका अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने हे राज्यस्तरीय अंधांच्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचा कालपासून आम्ही आयोजन केलेलं आहे। काल एक राऊंड झाला आणि आज हा दुसरा राऊंड आहे। यावेळेस जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिनिधी लोक आलेले आहे, म्हणजे संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, पुणे, मुंबई आणि चंद्रपूरपासून नागपूर। तर हे आमचं 14वं वर्ष आहे। दरवर्षी आम्ही अंधांच्या अशा बुद्धिबळ स्पर्धा घेत असतो। याच्या आधी आम्ही वेट झोन घेतलेले आहे, नॅशनल घेतलेले आहे आणि यावेळेस राज्यस्तरीय घेतलेले आहे। तर यावेळेस चांगला प्रतिसाद मिळून आला। यावेळेस एकंदर 78 लोकांची नावं आली होती आणि आता प्रत्यक्ष कालपासून 66 लोक खेळत आहेत आणि अमरावतीकरांचे पुन्हा धन्यवाद देतो आणि सर्व चॅनलवाल्यांचे पण मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला या खेळाची प्रसिद्धी दिली आहे।